हॅलो फ्रेंड्स, दिस इज डॉक्टर चंद्रकांत, आपला जनरल फिजिशियन, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन। अॅनाटॉमीच्या सिरीजमध्ये आपण बघूया की पचन संस्था म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम। डायजेस्टिव्ह सिस्टीमलाच आपण एलिमेंटरी कॅनल किंवा गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक असं देखील म्हणत असतो। पचन संस्थेची सुरुवात आपल्या तोंडातून होते आणि शेवट हा आपला एनएस म्हणजेच गुदद्वारामध्ये होत असतो। डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकायची झाली तर तिला आपण दोन भागामध्ये डिवाइड करायचं असते, म्हणजे मेन अवयव आणि ॲसेसरी ऑर्गन्स। मेन ऑर्गन्स 9 आहेत तर ॲसेसरी ऑर्गन्स 6 आहेत। मेन अवयव बघायचे झाले तर सुरुवात माउथ, त्यानंतर फॅरिंग्स, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन, रेक्टम, एनल कॅनल आणि एनएस असे 9 अवयव आपल्या पचन संस्थेमध्ये महत्वाचे अवयव आहेत। त्यानंतर ॲसेसरी म्हणजे सहाय्यकारी अवयव बघायचे झाले तर ते 6 आहेत। ॲसेसरी ऑर्गन्स जसे की टीथ, टंग, सलायव्हरी ग्लँड्स म्हणजे लाळ उत्पादक ग्रंथी, त्यानंतर लिव्हर, गॉल ब्लॅडर आणि पॅनक्रियाज हे 6 सहाय्यकारी अवयव आपल्या पचन संस्थेला पचनासाठी मदत करत असतात। आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला डिटेलमध्ये बघायची झाली तर सुरुवात आपल्या तोंडातून होत असते। तोंडालाच आपण ओरल कॅव्हिटी किंवा बक्कल कॅव्हिटी असे म्हणत असतो। बक्कल कॅव्हिटीमध्ये आपल्याला लिप्स म्हणजेच आपले ओठ, टाळू, दात, लाळ उत्पादक ग्रंथी, जीभ आणि म्युकस मेम्ब्रेन या सर्व गोष्टी आपल्या तोंडामध्ये आपल्याला बघायला मिळतात। दातामुळे आपण जे काही अन्न घेत असतो ते बारीक चावून लाळ त्याच्यामध्ये मिक्स करून जिभेद्वारे ती तयार झालेली गोळी आपण घशामध्ये टाकत असतो। दाताचं काम आपल्या बारीक बारीक तुकड्यांमध्ये डिवाइड करणे आणणार आहे। लाळ उत्पादक ग्रंथी लाळ आपल्या अन्नाच्या गोळीमध्ये मिक्स करून त्याला चविष्ट बनवण्याचं काम करत असतात। जीभ आपल्याला चव कळवण्यासाठी महत्वाची असते। त्यानंतर अन्नाची गोळी घशामधून अन्ननलिकेमध्ये जाते। अन्ननलिकेतून पोटामध्ये ज्यामध्ये ऍसिड मिक्स होऊन जी काही अन्न आपण खाल्लेलं आहे ते पातळ बनवून ते स्मॉल इंटेस्टाइन मध्ये आपण पाठवत असतो। लहान आतड्यामध्ये अन्नाचं शोषण केले जाते आणि पुढे मोठ्या आतड्यामध्ये ते अन्न पाठवले जाते। मोठ्या आतड्यामध्ये पाण्याचं आणि क्षाराचं शोषण होऊन वेस्ट प्रोडक्ट आपण एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजेच गुदद्वारातून बाहेर काढत असतो। त्याच पचन संस्थेमध्ये लिव्हर, पित्ताशय आणि गॉल ब्लॅडर त्यांचे महत्वाचे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आणि पचनासाठी महत्वाचे द्रव्य सोडत असतात जे पचन क्रियेमध्ये मदत करतात। आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचे महत्वाचे कार्य बघायचे झाले तर 4 आहेत। इंजेक्शन म्हणजे अन्न मध्ये घेणे, डायजेशन म्हणजे पचन करणे, त्यानंतर तिसरं आहे ऍब्झॉर्प्शन म्हणजे पचन केलेलं अन्न शोषून घेणे आणि वेस्ट प्रोडक्ट बाहेर काढणे म्हणजे एक्सक्रिएशन। अशी 4 महत्वाचे कार्य आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमद्वारे केले जातात। आता डायजेस्टिव्ह सिस्टीमला रक्तपुरवठा बघायचा झाला तर वरच्या भागात म्हणजे इसोफेगस आणि घशाला इसोफेजियल आर्टरीज आणि थायरॉइड आर्टरीच्या काही ब्रांचेस सप्लाय करत असतात। स्टमकला, लिव्हरला, पॅनक्रियाजला आपल्या ऍब्डॉमिनल अबोर्टाची ब्रांच सिलियाक आर्टरीच्या ब्रांचेसद्वारे सप्लाय केला जातो। लहान आतड्या आणि मोठ्या आतड्यांना सुपेरियर मेजेंट्रिक आर्टरी, इन्फेरियर मेजेंट्रिक आर्टरी आणि इंग्वायनल ज्या आर्टरीज आहेत त्याद्वारे रक्तपुरवठा केला जातो। आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम डिटेलमध्ये बघायची असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।